विचारणार आहे तो काही आजपासून सुरू करणार आहे. पुढचे 1-2 दिवस त्यांना विचारतो मी काय करावं या परिस्थितीमध्ये. शेवटी एकट्याला एखादा निर्णय व्यक्तिगत जीवनातला असता तर मी तो 100% घेतला असता, पण अनेक लोकांची माझ्याशी कनेक्ट जुळलेली आहे. त्यांना काय वाटतंय हे पण मला तपासलं पाहिजे, कारण शेवटी नेता नुसता एकटा असू शकत नाही. त्याला साथ देणारे अनेक कार्यकर्ते असले त्याला समाजकारणात महत्त्वाचं स्थान आहे. तुम्हाला असं वाटत नाही का बुवा नेमकं पक्षांनी डावललं पण आपल्याकडून काही चुकलं असावं असं वाटत नाही? माझं तेच आहे मत आहे. जर माझं चुकीचं असेल तर खुलेपणाने सांगितलं. आजही तुम्ही सांगितलं तर मोकळेपणाने तुमच्या मार्फत मोकळेपणाने मानायला तयार आहे. वळसे पाटलांना मी स्वतः जाऊन विचारलं, साहेब तुम्हाला वाटतंय की माझी काही चूक आहे, तुमचं काम प्रामाणिकपणे केलं नाही, तर त्यांनी मला स्पष्टपणाने सांगितलंय तू काम प्रामाणिकपणे केलेलं आहे, तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक नाही. मग आता मनात आणायचं कारण नाही, त्यांच्याविषयी वाईट चिंतायचं काही कारण नाही. आपल्या मनात आलं ही भावना माझ्या मनात राहिली. पालगाव जारकीवाडी करता तर तुम्हाला जनसमर्थन पण चांगलं आहे. मग जर तुम्ही जनतेमध्ये जोपर्यंत आम्ही जाणारच, मग जनतेने जर तुम्हाला पक्ष उभं करायला सांगितलं तर कदाचित त्यांचं मत समजून घेणं पहिलं गरजेचं आहे. मत आपण मांडलं तर मग विचारण्यात काय अर्थ राहील. उमेदवारी अजून जाहीर नाही राष्ट्रवादी काँग्रेसची, तुम्हाला काय आशा आहे का तुमचं नाव येऊ शकतं? उमेदवारी आजच्या परिस्थितीमध्ये मला उमेदवारी जाहीर दिसली म्हणूनच मी पत्रकार परिषद घेतली. अन्यथा कारण अशीच उमेदवारी सगळीकडे जाहीर केलेली आहे. पक्ष एवढा मोठा पक्ष अशा विचाराने कधी गपचिपमध्ये उमेदवारी जाहीर करत नाही. पलीकडे गेलं तुम्हाला विचारलं का कळंब राजनी गटामध्ये कोण उमेदवार आहे राष्ट्रवादीचं, तर तुम्हाला माहीत आहे का कोणी कोण आहे राष्ट्रवादीचे आहे तुलसी भोर यांचं नाव पुढे येते. जर या लोकांची नावं ते अधिकृत जाहीर नाही, अधिकृत जाहीर नाही हे जरी म्हटले असले तर राजरोजपणे पक्षाच्या चिन्हावर काम करतायत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा उमेदवार एकत्र काम करतोय, याचा अर्थच असा आहे की प्रत्यक्ष ती जाहीर झालेली आहे. माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि तुम्ही भविष्याच्या राजकारणात काही एकत्रित निर्णय घेणार आहात का? तशी काही चर्चा नाही. मी आता